परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आज 3 एप्रिल रोजी समीर दुधगावकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेला परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून समीर दुधगावकर हे उतरणार असून 4 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती यावेळेस माजी मंत्री तथा माजी खासदार ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांनी दिली। यावेळी या पत्रकार परिषदेला प्राध्यापक व्यंकटेश काळे, भानुदास शिंदे, धाराजी भुसारे यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना समीर दुधगावकर म्हणाले की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने बाहेरचा उमेदवार लादला जातो, त्यामुळे परभणी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे। हा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्यामुळे दुधगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले। वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा मागण्यासाठी आपण गेलो होतो, परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। तसेच वंचितकडून लढण्याचा आग्रही केला होता, परंतु आपण अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्याने वंचितने परभणीचा उमेदवार जाहीर केला आहे। त्यामुळे आगामी काळात आणखीन विविध संघटना व समविचारी पदाधिकाऱ्यांना आपल्याला पाठिंबा असणार आहे, असे नमूद करीत मराठा समाजावर झालेल्या अन्यायामुळे आपण व्यथित होऊन भाजपचा राजीनामा दिला। त्यानंतर आता संपूर्ण वेळ समाजकारणासाठी देत आहोत। यापुढे देखील सर्व समाजासाठी आपण लढा सुरू राहील, असेही यावेळी दुधगावकर यांनी सांगितले। दिनांक 4 एप्रिल रोजी ते जिल्हाधिकारी परभणी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मराठवाड्याला स्वातंत्र्य 1948 मध्ये मिळालं, भारताला 1947 मध्ये मिळालं। त्याच्या आधी आपल्याला लोकशाहीची सवय नव्हती, राजे रजवाड्यांमध्ये आपण राहायचो आणि स्टेप बाय स्टेप लोकशाही बहुतेक सगळ्यांनाच लक्षात यायला आली आहे, बऱ्याचशी प्रगल्भ झालेली आहे। पण बहुतेक अजून पक्षांनासुद्धा लक्षात आलेलं नाही असं म्हणायला हरकत नाही काही की कारण लोकशाही अपेक्षित आहे की त्या लोकांचं प्रतिनिधी त्याच लोकांमधलं असणं हे त्या सगळ्या लोकांसाठी जास्ती फायद्याचं असतं। एवढी साधी समजही काही पक्षांना आलेली दिसत नाही आहे। म्हणून परभणी जिल्ह्यावर वारंवार बाहेर जिल्ह्यातले प्रतिनिधी लादले जात आहेत आणि हा एक मुद्दा लक्षात आल्यानंतर, अनेकांनी विनंती केल्यानंतर, सांगितल्यानंतर, काहींनी हक्कानी मला पुढे हो याच्यातनं अन्याय दूर करण्यासाठी लढाई करावीच लागेल। भूमिपुत्रांना तुझं शिक्षण सगळं चांगलं आहे, उद्योग क्षेत्राचा अनुभव आहे, पुन्हा आपण मराठा आंदोलन म्हणूनही खूप चांगलं योगदान आहे, जे की समाजाने पण खूप चांगल्या पद्धतीने सन्मान ठेवून त्याचा स्वीकार केलेला आहे। त्यामुळं अपक्ष लढाई हाच एक पर्याय दिसतोय की जेणेकरून आता पुढे जाऊन आपल्याला भूमिपुत्रांना न्याय मिळवून देता येईल, उमेदवार होण्याचं मानस आहे। मराठा संघटना आपल्यासोबत पूर्ण नाही आहे ना, आता त्यांचं हवं तर तुम्हाला मी त्यांच्याशी वेगळं कम्युनिकेशन करून देऊ शकतो, कारण आता ही सगळी तयारी चालली आहे, धावपळ चालली आहे, फॉर्म भरण्याची असो किंवा काही असो, त्यामुळं ते इकडे तिकडे गेलेले आहे। पण विषय हाच आहे की मेन फक्त मराठा म्हणून आम्ही लढत नाही आहे, पण आम्ही परभणीवर होत असलेला अन्याय म्हणून लढतोय। मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे किंवा दलित समाज पण आमच्यासोबत आहे किंवा प्रत्येक समाजातील शिकलेल्या माणसाची इच्छा आहे की बाबा परभणीची परिस्थिती बदलली पाहिजे आणि ती सगळी युवा पिढी शिकलेली जी आहे प्रत्येक ठिकाणावरनं, त्यांना असा काय खराब प्रतिमा असलेले गुंड प्रवृत्तीचे राजकारणी हे कोणालाच चांगले वाटत नसतात आणि बाहेर जिल्ह्यातले तर कोणालाच आवडणार नाही। त्यामुळं ही लढाई प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक जातीतल्या शिकलेला माणूस आमच्यासोबत आहे, हा विश्वास आम्ही अपक्ष म्हणून आमची टीम इथे व्यक्त करतो आणि परभणीला न्याय देण्यासाठी लढतोय। लढेंगे तो बचेंगे तो और भी लढेंगे। जे काही अडचणी फेस करतायत लोकसभेमध्ये, ज्या सुटू शकतात त्या न सुटल्यामुळे म्हणा किंवा काही अडचणी अजून कशा आहेत, अजून कुठल्या स्टेप्स घेतल्यानंतर इथे जास्ती बेरोजगारी जी झालेली आहे ती कमी कशी करता येईल, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ। जनता मालक आहे आणि त्यांचा निर्णय जेव्हा मतपेटीतून आपल्याला लक्षात येईल तेव्हा जाणवेलच की बाहेर जिल्ह्यातले प्रतिनिधी इथून पुढे परभणी जनता खपून घेणार नाही, हाच संदेश सगळ्यांना नक्कीच मिळणार आहे 4 जूनला। नाही घेतला जेव्हा अनेक प्रतिनिधी जे कार्यकर्ते आहेत या चळवळीमधले, त्यांनी सगळ्यांनी समीर तुम्ही लढलं पाहिजे, एक सक्षम पर्याय होऊ शकता तुम्ही, तेवढा विश्वास आहे तुमच्यावर, फ्रेश चेहरा असल्यामुळे खूप लोकांचा विश्वास ऑलरेडी एक अपेक्षा तयार झालेली, त्यामुळे तुम्ही हे करावं। हे समजल्यानंतर नुसतं मराठा म्हणून जिंकणार नाही, आम्ही सर्वसमावेशक आहोत, आम्हाला कायमच शिकवण आहे की सर्वांना सोबत घेऊन चालायचं। तर मग असं वाटलं की जर आपण त्यांना मदत मागू शकलो, जसं त्यांनी जरांगे पाटलांची पण भेट घेतली, त्यांच्या दोघांची भेट झाल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही त्यांना जाऊन विचारावं की विनंती करावी की परभणी जिल्ह्याची मदत आम्हाला देऊ शकला तर खूप छान होईल। त्यांनी बोलता बारामतीचा विषय काढला की त्यांनी तिथे उमेदवार दिला नाही, मग आम्ही त्यांना म्हणालो मग मराठवाड्यावर तरी अन्याय कशाला, तुम्ही मराठवाड्यात सुद्धा असं का नाही करत, परभणीमध्ये आमच्यासारख्या होतकरू व्यक्तीला
मदत कराल, आम्हाला छान वाटेल आणि ती चर्चा करण्यासाठी गेलो होतो.